आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आमचा स्वार्थ काय बाहेर दिसत नाही. एखाद्या वेळी तो ग्रंथ वाचत असून देवाचा, त्याला लय आवड ग्रंथ वाचायची देवाचा. चला तर बघूया. बघा मी काय म्हणलो, यो ग्रंथ वाचतोय. चला तर आपण बघूया ते वाचतो ते ऐकूया. घटनांचे वर्णन दिले आहे. या गट आरंभी 5000 वर्षापूर्वी भगवता गीत धर्माविषयी त्यापैकी एक आहे. संवाद बंधू पाडव्या तेथील घडले. त्यांच्या दूतांचे पांडू या दोन भाऊ होते आणि त्यांच्या पूर्वजात जन्म झाला होता. राजा भरत यांनी महाभारत हे नाव पडले. भीम, अर्जुन, नकुल आणि 5 पुत्रांचे पालन पोषण काही काळाकरिता राज्य झाले. हे पांडू दोघांचे पुत्र एकाच विविध निष्ठात केले आहे. सदेवांनी मार्गदर्शन केले तर देखील धृतराष्ट्राचे पुत्र आणि वैश्विकरण सर्वात थोरचा पुत्र दुष्टाधन हा पांडवांचा अतिशय देह करायचा आणि आढळता. दुष्ट प्रवेशाचे धृतराष्ट्राची पद मिळाले पाहिजे. काय आमचा रुद्र आलेला आहे, दिसला का कसा बघतोय मोबाईल. प्रताप थोरला पुत्र दोघांना हा दुष्ट प्रवेशांचा धृतराष्ट्र ही मिळाली पाहिजे. सत्याराच्या आणि आढळ्या तथा दुष्ट प्रवेशांचे धृतराष्ट्र ही धृतराष्ट्रांचे संमतीने दृष्टाने पांडूंच्या तरुण पुत्राची हत्या करण्यात कष्ट रचला. पांडव व विदुर आणि मामे भाऊ श्रीकृष्ण यांचे काळजीपूर्वक संरक्षण केला आणि त्यांची त्वरेत पांडूंची पत्नी आणि पांडवांची माता कोणी केव्हा पृथ्वा पांडवांचे सरदार त्यांचे घेत. बघा आमच्या रुद्राने हात जोडलेला आहे. अंदाजे त्याचा ग्रंथ वाचत आहे म्हणून त्याने हात जोडून बसलाय. परंतु आतापर्यंत तरी पांडव तातण्याने सही पुन्हा दाखवली आहे होते. ताताजी आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होय. जगभराचे राज्य कुणी पांडवांचा बाजू आता मात्र दिव्य काढणे अनिवार्य होते. जगभर राज्यांपैकी कुणी पांडवांची बाजू घेतली तर कुणी कौरवांनी बाजू घेतली. प्रतिशुद्ध श्रीकृष्ण स्वतः तातेदूत दांतांचे संदेश केले. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाची सारखी झाली आणि त्या महान धुंधुराचे तरत हाकू लागली. आता आपण भगवताची शुभांगी होण्याच्या लखी पोहोचल्या. दोन्ही पक्ष युद्धांचे पळसांचे उभे आहेत आणि दुसऱ्यांच्या अतुलित संजय आपल्या सजीवात दोन्ही पक्षांची काय केले अशा प्रकार सर्व पृष्ठभूमी सत्य आहे. आणि जाता जाता अनुवाद त्यात टिप देण्यास वाचे. भगवताची इंग्रजी अनुवादांनी साधारण किती गिरवले आहे तो प्रसून काय भगवताची लोक दंतकथा म्हणतात आणि कोणी एक अलंकारिक साधन आहे असेही म्हणतात. जशी गीता असेल तर भक्ताविषयी आणि दृष्टी भगवताची जशी आहे तशी हा ग्रंथ अतिवाचिक आहे. दुसरी महत्वाची अतिथी गोष्ट म्हणजे यामुळे भगवत पूर्णपणे सुंगत तथा अलंकारिक होते. श्रीकृष्ण गीतेने वर्ता आणि यतीन विशिष्ट असल्या कारणे हा एकमात्र अनुभव महान ग्रंथालय दत्ता स्वरूपात सादर केला आहे. भगवताची जशी आहे तशी या ग्रंथाचे आता स्वरूप आहे. त्या स्वरूपात मी प्रथम ग्रंथ लिहिला. त्यासाठी जेव्हा हा ग्रंथ पहिला वेळेस प्रसिद्ध झाला. वेळी प्रसिद्ध झाल्याने पुस्तकाची इतर नव्हती. इतर सर्व पुस्तकाची पदवी अशी की मी प्रथम मूळ श्लोक देतो, नंतर प्रत्येक सुस्कृत शब्दांचा अर्थ देतो आणि नंतर श्लोकाचे भाषांतर. श्लोकाचा मूळ अर्थ अगदी स्पष्ट होतो. म्हणून जेव्हा गीतावरील माझ्या मुळात मला काही बरे वाटले नाही, परंतु यांची पुस्तकाची कंपनी आणि पुस्तकाची संपूर्ण आकृती प्रशासित मान्य केली. याप्रमाणे सक्षाय हा माझा प्रयत्न म्हणजे प्रोत्साहन देत आहे. लॉस इंजिनियर मध्ये कृष्ण भावनाच्या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. याविषयी आभार व्यक्त करीत आहे. शुभारंग अमेरिका आणि आहे, परंतु माझे काही श्रेय असेल तर ते माझे व्यक्तिक माझे प्रयत्न म्हणजे कृष्णा
भावाच्या आधुनिक अधिक प्रगती स्पष्टीकरण हा महान ज्ञान ग्रंथ होईल. आमच्या कृष्णाच्या आधुनिक शुद्ध स्वरूपात राहिला आणि जर या संबंधी माझी काही श्रेय असेल तर ते माझे व्यंग्य विक्री श्रेय नसून माझे नित्य असणारे गुरु विद्या परसह 108 श्रीमंती गोसावी महाराज प्रभू उत्तरले आहे. श्रेय असेल तर ते हीच की मी भगवद्गीत कोणतीही जशी आहे तशी आमच्याकडे सादर होण्यासाठी भगवद्गीत इत्याचे कारणे अशी की भव मताचे महाजमान नमस्कार तथाकथित विद्यांचे आम्ही असे म्हणतात नाही की भगवद्गीत श्रीकृष्ण आणि अंतरात आमच्यात श्रीमता आहे. श्रीकृष्ण पूर्ण लिहाय त्याकडे कोणाला भिंत नाही जो अतिशय अवघड आहे. साधारणपणे तथाकथित विद्यानं राजकारणीय अत्वनिशान अभिस्वामी ही जेव्हा केव्हा भगवद्गीतेवरील भावी लिहितात तेव्हा ती श्रीकृष्णाचे भई कुष्ट करणार तेव्हा सरळ त्याचे ती विस्तार नष्ट करायला प्रयत्न करतात. भगवद्गीतेवरील अशा अप्रमाणिक भाषाला मायावाद भाष्य असे म्हणतात. का तो प्रचंड चूक करीत आहे. चुकीचे समाधानाचे प्रयत्न आणि त्यामुळे त्याला अविकार होतात. त्या उद्देशाने बुद्ध भगवान श्रीकृष्ण यांनी समुद्र व्यवस्थित स्वीकार केले पाहिजे आणि कोणीही चुकीचे अर्थ न लावता भगवद्गीता श्रीकृष्णाने प्रमाणावर भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णाची इच्छा काय आहे की हे न जाणता भगवद्गीतांचे अर्थ लावणे हा एक मोठा प्रामाणिक कृष्णा मामत आधुनिक मानव सामाजिक अत्यंत आवश्यक आहे. कारण ते जीवनाची परम सिद्ध करून कसे ध्येयांचे स्वीकारणे भगवद्गीत दुष्टकांचे वितनिक लोकांचे भौतिक लाभ लोकांनी मार्गभट केले. मनुष्याला परमेश्वर आणि जीवनामध्ये सत्य समजले पाहिजे. प्रत्येकाला जाणले जीवनात न दास आणि सभागी सेवा प्रत्येक व्यक्तीने स्वतःची तसे स्वीकारली पाहिजे. सामान्य लोक मनुष्य सुखी होऊन आणि ही मुळी जाणीवीची शक्ती किंवा भौतिक दुःख बांधून ठेवली असते. परमेश्वरांच्या या नातांचे जीवनात अतिशय आनंदी असतो आणि अशा प्रकारे परमेश्वर स्वभाववर्धन आणि माया शक्तिदार झाल्यामुळे स्वतः इंद्रियांना संतुलित करून सुखी होण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराची इंद्रियांना संतुलित केले पाहिजे हीच जीवनात परमसिद्धी आहे. भगवंताने हवे असते आणि तसा त्यांचा आग्रह मनुष्याने केंद्राविषयी संपूर्ण जगभर प्रचार केला पाहिजे. विचार करीत असेल त्याला आमचे कृष्णा भाव तंदुलित परमेश्वरला मार्गदर्शन सहाय्य करू शकते. म्हणून आम्हाला आशा आहे ही भगवद्गीता जशी आहे तशी ही जग स्वरूपात आणली. जर एका मनुष्यात देखील भगवंताचे विशुद्ध भक्त झालं तर आमचा प्रयत्न यशस्वी झाला असे आम्ही समजून. माझा जन्म त्यानेच अंधकार झाला होता परंतु मी त्यांना सादर प्रमाणे करतो. रूप गोसावी मला कधी आपल्या चरणी प्रधारित माझ्या चित्रगुरु आणि सर्व बंधू समानात समावी तसे रघुनाथचे दास भगवान नेता करून त्यांचे तसेच अतिथ्य मी श्रीमंत राधानी श्रीकृष्ण हे कशाची लिहिता आणि विश्वाखाच्या संख्येनं सादर प्रमाण करतो. श्रीकृष्ण तुम्ही दुःखीनांचे मित्र आणि सृष्टीचे निर्माण आहात. आता तुम्ही गोपीनाथचे स्वामी आणि राधाचे प्रयत्न आहात. मी तुम्हाला सादर प्रमाण करतो. मी राधा मंदिरा प्रमाण करतो. तिच्या अंगणाती स्पष्ट स्वरूपात सुरवणाप्रमाणे आहे. सुवंदनाचे राणी आहे. ही वर्षनाथ भानू राधा ही क्षत्रियाची आहे. तसेच भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रिय आहे. आठवड्यात 2-3दा हा ग्रंथ वाचायचा असतो. चला तर सार्थकचा ग्रंथ वाचून झालेला आहे. सार्थक ग्रंथ आता देवाऱ्यापाशी ठेवून देणार आहे आणि ठेवून दिल्या देवांच्या पाया पडून
त्याचा मग ग्रंथ वाचायचा झालेला आहे. आणि आता ह्यो ग्रंथ उद्या पण वाचू शकत नाही, तेवढं डायरेक्ट परवा दिवशी वाचू शकतो. चला तर व्हिडिओ चांगला असेल व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.